हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी असे 2 पार्ट घेतलेले आहे. याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी आपण फॉर्म सीटचा वापर केलेला आहे आणि शॉपिंग बॅग मी घेतलेली आहे अस्तर म्हणून. तर बघा, जे याचं मेजरमेंट आहे 9 बाय 4.5 इंच किंवा 4 इंच आपण हा स्क्वेअर घेतलेला आहे आणि याचं माप आहे 8.5 बाय 10 इंचाचं असं याचं माप आहे. आणि बघा, हे 2 बॉक्स तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा तयार करू शकतात. आणि याच्यामध्ये मी फॉर्म सीटचा वापर केलेला आहे. बघा, फॉर्म सीट टाकलेला आहे, एक लायनिंगला कपडा घेतलेला आहे आणि आपली शॉपिंग बॅग. तर अशा पद्धतीने आपण हे तयार करून घ्यायचे आहे आणि याला मी शिलाई मारत आहे. या ठिकाणी शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टॉप टिचही करून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी व्यवस्थितपणे टॉप टिच मारायचं आहे. तर बघा, ही टॉप टिच आहे आणि हे आपलं हे एक्स्ट्राचं जे उरतं ना ते मी कट करून घेतलेलं आहे. बघा, असा पीस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर मी आधी त्याचं माप दाखवून देते तुम्हाला. पूर्ण माप 13 बाय 8.5 इंच असा हा आपला याचा स्क्वेअरचा पूर्ण माप झालेला आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी तर मी कागदाच्या साहाय्याने करते. कागद माझ्याकडे छोटा होता म्हणून मी छोटासा हा कागद घेतलेला आहे. वहीचं पेज घेतलेलं आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला ही बंद बाजू आहे आणि ही जी साईडला ओपन बाजू आहे. बघा, या ठिकाणी 2 इंचाचं माप घ्यायचं आहे. म्हणजे मी डायरेक्ट सांगते तुम्हाला की डायरेक्ट तुम्हाला एक छोटासा फुलाचा आकाराचा माप कट करायचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने एक पानाचा आकार घेऊ शकता. तर मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवून देते तसं. तर बघा, अशा पद्धतीने एक पानाचा आकार तुम्हाला घ्यायचा आहे या ठिकाणी ठेवण्यासाठी. तर मी काय करते, डायरेक्ट आहे ना कापडावरच मारणार आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं मी कागद घेतला. तर मला काय जास्त मोठं बनवायचं नव्हतं, मग मी 10 इंचाची मार्किंग करत आहे. आणि जे एक्स्ट्राचं जे खालचं उरतं ना, मी त्याचं काही ना काही नंतर बनवूनच घेईल मी. तर फक्त 10 इंचाचं हे मार्किंग करून घेत आहे मी. बघा, इथे माझ्याकडे ना व्हाईट चॉक होता, दिसत नसेल, माझ्याकडे दुसरं रंगीत चॉक सापडत नव्हतं माझावाला. तर मी इथे मला दिसते पण मग फोनमध्ये दिसत नसेल. पण मेजरमेंटने तुम्हाला दिसत असेल की 10 इंचाचं मी मार्किंग इथे करून घेतलेली आहे. आणि या 10 इंचाची मार्किंगच्या तिथेच आपल्याला 2 इंच मार्किंग अजून एक करायची आहे. आणि याला मी पानाचा आकार देणार आहे. बघा, अशा पद्धतीने ठेवून तुम्हाला डायरेक्ट त्याला कट केलं तरी चालेल. ते बघा, मी कट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक पानाचा आकाराचं माप घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचं जे आहे ते तुम्ही फेकू शकतात, नाही तर तुम्हाला काय बनवायचं असेल त्याच्यापासून तुम्ही भरपूर अशी छोटी छोटी पॉकेटं बनवू शकतात. बघा, ही जी आपली माप आहे याला आपल्याला एक चेन जोडायची आहे. तर माझ्याकडे चेन जुनीच होती, मी जुनीच चेन घेतली, कारण की हे पॉकेट मी डेमोसाठी बनवत होते. आणि या पॉकेटाला मी नंतर मला हे पॉकेट छान वाटलं, तर मग मी दुसरेच पॉकेटं बनवणार होते. तर बघा, एक मी जुनी चेन घेतली आहे आणि त्या चेनीचा फक्त एकच पार्ट आहे, दुसरा पार्ट नाही आहे, फक्त एकच पार्ट आहे. तर बघा, 25 इंचाची ही चेन आहे आपली. आणि ही चेन आपल्याला अशी उलटी ठेवून जोडायची आहे. तुम्हाला डायरेक्ट याच्यावर दाखवते, असं उलटी ठेवून जोडून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे जो पार्ट आहे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा, जोडल्यानंतर आता काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्ही शॉपिंग बॅगसुद्धा वापरू शकतात अस्तर म्हणून, किंवा एखादा कपडा तुमच्याकडे असेल तो सुद्धा वापरू शकतात. तर मी शॉपिंग बॅगच वापरत आहे. तर बघा, मी शॉपिंग बॅग कट केली. आता आपल्याला काय करायचं आहे, बघा, ही शॉपिंग बॅग तुम्ही अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, या ठिकाणी शिलाई मारायची आहे. तर बघा, अशी बाजू आली पाहिजे, ही बाजू खाली पाहिजे आणि ही बाजू वरती आली पाहिजे.
आणि या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे। तर बघा या कापडावर आपण असं ठेवलेलं आहे। बघा आधी शिलाई थोडीशी आपण मारली होती ना, त्याच्यावरच आपल्याला शिलाई मारायची आहे। तर बघा मला ऐन टायमावर काही सापडलं नाही, मग मी सुईच घेऊन टाकली आणि या ठिकाणी अशी आपल्याला शिलाई मारायची आहे। बघा सगळीकडे आपल्याला अशी शिलाई मारत 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 आपले हा जो पाऊच आहे तो कंप्लीट करायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे उरतं ना ते कट करायचं आहे। तर बघा तुम्ही बघू शकतात की मी ना थोडंच कट केलेलं आहे, जास्त नाही कट केलं। ते हे बघा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे। तर त्याने याने काय होतं, सरळ केल्याने जो रफ भाग आहे ना तो दिसत नाही। ते बघा तुम्हाला दिसू शकतं की याच्यात रफ भाग दिसणार नाही आणि चेनीचाही असं व्यवस्थित भाग दिसतो। बघा अशा पद्धतीने आणि या ठिकाणी तुम्ही टॉप टिच मारू शकतात। बघा असं सरळ पकडायचं आहे आणि या ठिकाणी टॉप टिच करून घ्यायचं आहे। टॉप टिच केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, पण मी टॉप टिच करून घेते। तर बघा मी ना माझा ना थोडं कॅमेरा स्टँड जास्तच हलतो आहे, मी नेमकी फिट नाही केला व्यवस्थित। तर पुढच्या टाईमने मी नक्की काळजी घेईल। मला असं वाटलं चांगला फिट झाला असेल का काय, तर तो फिट व्यवस्थित झाला नाही, त्याच्यामुळे जास्तच तो शूट करताना कॅमेरा हलत आहे। तर बघा या ठिकाणी आपण टॉप टिच करून घ्यायचं आहे। आता आपल्याला फक्त याचं असं मध्य व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ही जी खालची जी बाजू आहे तिथून आपल्याला रनर ॲड करायचा आहे। तर बघा आपला रनर ॲड झालेला आहे। तर बघा असा हा पाऊच आपला तयार होतो। तुम्ही वाटलंच आहे ना असाही वापरला तरी चालेल, पण मला असं वाटलं की याला थोडासा माशाच्या आकारासारखा आपण बनवून बघूया, म्हणून मी तिला माशाच्या आकाराची जी आपली माशाची जी कल्ली शेपूट असते तर आम्ही तीच जोडायचा प्रयत्न केला, पण पाऊच थोडासा इथे काही जमला नाही व्यवस्थित। पण मग काय हरकत नाही, पण एवढी मेहनत केली होती म्हणून मी हा व्हिडिओ नक्की अपलोड केला। तर बघा असं सरळ व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे। तर एक्स्ट्राचं मी कट करते, एक्स्ट्राचं खूप होतं माझ्या याच्यात। तर या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे। बघा असाही पाऊच तुम्ही वापरला तरी चालेल आणि या ठिकाणी जे आपण कट केलं होतं त्या ठिकाणी पायपिंग करून घ्यायची आहे। तर बघा याला मी अशी पायपिंग करत आहे, शॉपिंगच बॅग वापरलेला आहे। म्हणजे हा तुकडा होता, मी डायरेक्ट तोच तुकडा उचलला आणि आपल्याला शिलाई करून घेत आहे। बघा अशा पद्धतीने याची आपण पायपिंगसुद्धा करून घ्यायची आहे। बघा आपली पायपिंग झालेली आहे। तुम्ही असाही पाऊच वापरला तरी चालेल, खूप भारी दिसतो आणि खूपच छान दिसत होता। तुम्हाला मी दाखवूनच देते एकदाचं। तर बघा असं त्याचं पूर्ण व्यवस्थित ते कोणे बिने आहे ते काढून घ्यायचे आहे। तर बघा असंही वापरला असता तरी चालला असता, पण मग मला असं वाटलं की त्याला आपण एक काहीतरी कलाकृती देऊया म्हणून तर मी याला शेपूट देण्याचा प्रयत्न केला, पण तो काही एवढे खास जमला नाही। पण नंतर मी थोडेफार बाकीचे जे बनवले ते खरंच खूप सुंदर झाले होते। तर बघा याला ना आपला एक शेपूटचा आकार देऊया। मी तुम्हाला एका पानावर कट करून दाखवते। बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि याला या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा याच्यात तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही पेनाने सुद्धा करू शकतात। मला याच्यात ठळक दिसत होतं म्हणून मी तेच वापरलं। तर बघा इथे आपण शिलाई मारून घेऊया आणि ही शिलाई मी डबल टिबल मारणार आहे, जेणेकरून हे निसटणार नाही आणि दिसायलाही बऱ्यापैकी दिसेल। तर बघा असंही आपलं दिसणार आहे आणि या ठिकाणी डबल शिलाई करून घेणार आहे। तर बघा एक्स्ट्राचं जे आहे ते आपण थोडंसं कट करून घेऊया
तर बघा इथे आपण आहे ना याला सरळ करून घेऊया. आणि ह्या चिंदी आहे ना ते फेकायची नाही आहे, आपल्याला हेच वापरायचे आहे. किंवा तुम्ही त्याच्या बदली जुने पुराणे कपडे, कापूस या जे आपले फॉर्म सेटचे तुकडे आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याला मी सरळ असं व्यवस्थित करून घेते. तर बघा हे मी सरळ करून घेतलेलं आहे आणि एक टोकदार साह्याने याचे जे कोने बिने आहे ते व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहे आपल्याला. तर बघा काढून झालं आणि हे जे उरलेले तुकडे ताकडे आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे जी आपण जी माशांची जी शेपूट तयार केली होती ती थोडीशी मजबूतपणा यावं म्हणून त्याला आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी भर टाकायची आहे. तर बघा अशा पद्धतीने थोडीशी मी भर टाकून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी शिलाई मारायची आहे. तर बघा मी शिलाई मारून घेतली आणि इथे आपल्याला फक्त अशी ठेवून घ्यायची आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. बघा मला असं वाटलं मी काय थोडीशी कलाकृती केली तर दिसायला पॉकेट छान दिसेल. पण मला असं वाटलं होतं की पहिला फर्स्ट भाग बनवला पाहिजे होता, तोच छान दिसला असता. आणि या ठिकाणी मी डोळा जोडून घेत आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही छोटेसे जे घरामध्ये तुकडे ताकडे असतात त्याच्यापासून तुम्ही तुमच्या मुलांसाठी असे छोटेसे फिश पाऊच तयार करू शकतात. दिसायला बी छान दिसतात आणि त्याच्यामध्ये भरपूर असं सामान तुम्ही ठेवू शकतात. तर माझ्याकडे सध्या ठेवायला काही पेन सापडत नव्हते म्हणून मी ना माझे जे आत्ता सध्या मला लागले वस्तू होते मी तेच ठेवून दाखवलेले आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही भरपूर असे छोटे छोटे माशांचे पाऊच तयार करू शकतात. आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला भरपूर असे कार्टून माशांचे कार्टूनचे खूप असे पाऊच पाहायला भेटतील. ते नक्की तुम्ही चेक करू शकतात. आणि व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत आवडलाच असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि मी खूप छान छान पाऊच तयार केलेले होते त्याचाही प्लेलिस्ट एकदा नक्की चेक करा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.